रुचा, रंजन कुठे माहितीये? नाही सर. प्रदीप. हाँ सर. रंजन कुठे गेलाय माहितीये? नाही सर, रंजन त्याच्या रूम मध्ये असेल. अरे नाही येतो त्याच्या रूम मध्ये. मला कळत नाही, एक वॉर्ड मधून एक पेशंट गायब होतो आणि कोणाला काहीच कल्पना नाही. लक्ष कुठे असतं तुमचं? नाही सर, आम्ही मगासपासून इथेच आहोत. रंजन कुठेही गेला नाही. वाद घालू नकोस प्रदीप. त्याला जाऊन शोधा. काही जण खाली जा, पार्किंग मध्ये जा, कॅन्टीन मध्ये पण जाऊन शोधा. निघा. हो सर. ते गेला यार. धक्का बसला ना मित्रा. अरे यावं तर अचानक आणि जावं तर अशी चुटपुट लावला. पण काय मस्त वाटलं तुला भेटून. म्हणूनच तुला मनापासून थँक्स म्हणण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे. कोणाच्याही चांगुलपणाची परतफेड करू शकता येत नाही खरं म्हणजे. पण तू माझ्यासाठी जे केलंयस त्यासाठी तुला काहीतरी द्यायला हवं. अंजली तुझी. तुझ्यासारखं सोन्याचं मन असणाऱ्या माणसाला साजेशी, गोड, निरागस मुलगी. खरं तर तिलाही काहीतरी द्यावं असं खूप वाटत होतं, पण नाही झालं. पण आता ही जबाबदारी मी तुझ्यावर टाकून चाललोय आणि खात्री आहे तू पूर्ण करशील. असे मरे व्यक्त कर तुझं प्रेम. कुठलीही भीती बाळगू नकोस आता. अरे प्रेमात खूप ताकद असते. सगळ्यांना जिंकून घेईल बघ तुमचं प्रेम. पण फक्त आता तुला बोलावं लागेल. मला म्हणालास मार्ग दाखव. अरे प्रेम स्वतःच मार्ग दाखवत असतं रे. फक्त त्यावर चालायचं काम आपलं असतं. विचार कर मी काय सांगतोय त्याचा. सर कुठेच नाही रंजन. ठीक आहे, जातो. अरे वेडे आहात का तुम्ही? मला शोधताय? मी नाही सापडणार आता कुठे. आणि हो, माझी फी येईल बरं का हॉस्पिटलमध्ये एक दिवस. त्याची काळजी नसावी. तू फक्त तुझी आणि तुझ्या अंजलीची काळजी घे. बाय. तुझा मित्र के रंजन उर्फ आर कश्यप.